तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात आज एक ऐतिहासिक क्षण घडला। सुपरस्टार जोसेफ थलापती विजय यांनी त्यांच्या टीव्ही पक्षाच्या माध्यमातून 2026 विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सत्ता स्थापन केली। आणि आज त्या विजयाचा औपचारिक सोहळा म्हणजेच मुख्यमंत्री पदाचा शपथविधी मोठ्या थाटात पार पडला। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहते आवाज इंडिया मराठी। तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट, सुपरस्टार ते मुख्यमंत्री पद। This is a new beginning. सुपरस्टार जोसेफ थलापती विजय यांनी त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्ही पक्षाच्या माध्यमातून 2026 विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे। त्यानंतर विजय यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या भव्य शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। विशेष म्हणजे अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं। शपथविधीपूर्वी त्यांनी विजय यांच्या निवासस्थानी भेट दिल्याचं सांगितलं जात असून त्यानंतर त्या थेट कार्यक्रमस्थळी पोहोचल्या। नेहरू स्टेडियममध्ये त्यांच्या कारचा प्रवेश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मात्र त्रिशा यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही। दरम्यान विजय यांच्या सोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। या मंत्रिमंडळातील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे 29 वर्षीय एस कीर्तना। शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या कीर्तना यांनी विजय यांच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण मंत्री म्हणून शपथ घेतली आहे। सोशल मीडियावर या शपथविधी सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ आणि भावनिक क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। एकीकडे नव्या सरकारचा शपथविधी आणि तरुण नेतृत्वाचा उदय, तर दुसरीकडे सेलिब्रिटी त्रिशा यांच्या उपस्थितीमुळे निर्माण झालेली चर्चेची लाट, या सगळ्यामुळे हा ऐतिहासिक दिवस तामिळनाडूच्या राजकारणात कायमचा लक्षात राहणारा ठरलाय। तर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।